आपण मार्ग ठरवलाय मुक्कामाचे राहिले होते तर आपले अहमदनगरचे बांधव आणि पुण्याचे बांधव आलेले थोडंसं आम्हाला 15 तारखेला डिक्लेअर करायचं ठरवलं आहे। 15 तारीख फिक्स केली की 15 तारखेला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर मुक्काम कुठे कुठे हे ठेवायचं 15 तारखेला ठेवणार आहेत समाजासमोर आम्ही। पण आपण थोडा वेळ नाही दिला त्यांना, या मायबाप गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरासाठी आम्ही 7 महिने वेळ दिला। शेवटी आता आमच्याही नरड्याला आले। मासाहेब जिजाऊंच्या दर्शनासाठी शिंदखेडला आता निघणारे आमचं सर्वोच्च स्थान आहे आणि ते आशीर्वाद घेतल्याशिवाय बळ आणि शक्ती मिळत नाही। वर्षातून एक दिवस दर्शनाला जातो आम्ही पहिल्यापासूनच आणि आजही चालू। तुम्ही पुढच्या टप्प्यातलं नियोजन जाहीर करणार होता मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती, त्या संदर्भात काही नियोजन झालेलं आहे का? कारण की काल तुम्ही बैठक घेणार होता असं माहिती हो। आपण मार्ग ठरवलाय मुक्कामाचे राहिले होते तर आपले अहमदनगरचे बांधव आणि पुण्याचे बांधव आलेले थोडंसं आम्हाला 15 तारखेला डिक्लेअर करायचं ठरवलं आहे। कारण ते सगळी व्यवस्था बघून आम्हाला जोडणा करायची। उगाच थोडंफार लोक असल्यासारखा विषय नाही येतो की दिले स्पॉट ही करून आणि तिथं पाण्याची व्यवस्था, तलावाची व्यवस्था, परत मोकळी जागा प्रचंड आहे का 1500 एकर असं हे सगळं लोकेशन जोडून आम्ही मुक्काम टाकतो। काही ठिकाणी कमी जागा आहे आम्हाला, काही ठिकाणी जास्त आहे, त्यामुळे लोकेशनमध्ये थोडं मागं पुढं व्हायला लागलं। त्याच्यामुळं 15 तारीख फिक्स केली की 15 तारखेला पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजासमोर मुक्काम कुठे कुठे हे ठेवायचं 15 तारखेला ठेवणार आहेत समाजासमोर आम्ही। तो मुक्काम कोणत्या कोणत्या ठिकाणी या काळामध्ये तुम्हाला आदला निघेल असं वाटतंय का? तुम्हाला वारंवार चर्चांच्या फेऱ्या सुरू आहेत। नाही आता निघल नाही निघल ते आशेत राहण्यापेक्षा आम्हीच तयारीला लागलो आता। अशा किती दिवस आणि काय असतं शेवटी समाजाच्या लेकराचं जर वाटलं व्हायला लागलं ना, आपण किती दिवस वेळ द्यायचा, किती दिवस प्रामाणिकपणा दाखवायचा, किती दिवस संयम आणि किती दिवस हे करायचं। कारण आपण थोडा वेळ नाही दिला त्यांना, या मायबाप गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरासाठी आम्ही 7 महिने वेळ दिला। शेवटी आता आमच्याही नरड्याला आले की तुम्ही जाणून बुजूनच फसवणूक करताय आमची। असं आम्हाला वाटायला लागलं की उद्या देतो, परवा देतो, तेरवा देतो करून तुम्हाला साधा एक शब्द घालायचा जो कायद्यात बसतोय तो सुद्धा शब्द घालायला नाही तयार म्हणल्यानंतर, ते पण नोंदी मिळालेल्या असून जर हे हाल असतील तर ज्यांना नसल त्यांची किती हाल असते याच्यावर लक्षात यायला लागलं आम्हाला। त्याच्यामुळे पोरांचे उद्याच्याला ॲडमिशन आहेत, पुढं भरत्या येतात, अशा काय अनेक गोष्टी आहेत, याच्यामध्ये पोरांचं वाटलं व्हायला लागलं आज उद्या करण्यात। त्यामुळं नाही आता आम्ही दम खात नाहीत, कारण समाजाचं प्रगती आमच्यासाठी महत्त्वाची, समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजेत हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता आम्ही ठामच ठरवलं की आता 20ला मुंबईकडे निघायचं म्हणजे निघायचं। सरकार नेहमी सांगते की जरांगे पाटलांना मुंबईला येण्याची आवश्यकता पडणार नाहीये। आता केवळ 5-6 दिवस म्हणावं किंवा मग 7-8 दिवस म्हणावं उरलेले तुमच्या आंदोलनाला, इतक्या कमी दिवसामध्ये असं वाटते की सरकार आता आरक्षण देऊन टाकेल? ते म्हणतायत की मुंबईला येण्याची वेळ पडणार नाही, पण आम्हाला वाटतं मुंबईला जायची वेळ येणार आहे। त्यामुळे आम्ही मराठी कामाला लागलेलो आहेत। आम्ही रातपाठी एक करतोय आम्ही सुद्धा मराठा समाजाच्या दारादारी जाऊन आम्ही सांगतोय की जागे व्हा, मराठा जागा आहे आणि मराठा मुंबईकडे निघणार आहे। जे मराठी मुंबईला जाणार आहेत आणि ज्या मातामौल्या गावाकडे राहणार आहेत त्या वाटा लावायला सुद्धा आम्हाला लाखाच्या संख्येनं मराठवाड्यातले येणार आहेत, लाखाच्या संख्येनं। जे माणसं येणार नाही ते पण वाटा लावण्यासाठी येणार आहेत, म्हणजे ते आमच्यातच आहे। कारण इकड पाठीमागची सुद्धा आंदोलनाची भूमिका काही जणांना पार पाडायची, काही ना मुंबईची पाडायची। त्यामुळे जे जाणार आहेत मुंबईकडे ते तर जाणारच आहेत, पण जे जाणार नाही आहेत ते सुद्धा वाटा लावायला आम्हाला एक 10-15 किलोमीटरपर्यंत येणार आहे। आंतरवाली ते गेवराईपर्यंत ही वाटा लावायला येणार आहेत, एक 10-15 किलोमीटर। नाही त्याच्याबद्दल मला काहीच वाटत नाही, कधीच, आजच नाही, कधीच वाटलं नाही। वाटण्याचं काय, कारण लोकशाहीचा अधिकार जो तो घेऊ शकतो। पण जिथे जिथे तुम्ही सभा घेताय तिथे तिथे तशा सभा होतात, त्यामुळे कुठेतरी डिवचण्याचा हा प्रयत्न आहे किंवा काउंटर अटॅक असं म्हणता येईल का? नाही, उलट ते आमच्यासाठी चांगलं आहे, आमचा समाज आणखीन एक होतो। व्यासपीठावर जाणार आहे उदयनराजे यांनी आरक्षणाची मर्यादा नाही, हे बघा सुप्रीम कोर्टातलं आरक्षण टिकणार आहे की व्हिजेंटी सारखं हा आमचा मूळ प्रश्न आहे पहिल्यापासून। आम्ही कधीच ते आरक्षण नाकारलेलं नाही, ते घेतलेलं सुद्धा। टिकणार आहे का हा विषय, राजेसाहेबांच्या बद्दलचं मी नाही बोलणार। शेवटी मी त्या गादीला मानणारा पोरगा आहे, त्याच्यामुळं त्यांच्या मताला मी काहीही म्हणणार नाही, परंतु मी त्या गादीला प्रचंड मानतो। त्यामुळं
मी त्याबद्दल एक ब्र शब्दही नाही काढणार. परंतु सरकारला स्पष्टीकरण सरकारकडून पाहिजे की ते आरक्षण टिकणार आहे का इंडिव्हिज्युअलिटी सारखं. कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर गेल्यावर टिकत नाही, असं एवढं. राजेसाहेबांचा आम्ही पहिल्यापासून आदर करतो, करत राहणार. तुम्ही जो एक पर्याय दिला होता की यापूर्वीचे सोयरे आणि हा शब्द टाकायला पाहिजे, त्या संदर्भात पुन्हा काही चर्चा झाली का सरकारसोबत, किंवा त्यातला तोडगा काढण्यासाठी काही पावलं पुढे गेलीत? हो, परवा झाली होती चर्चा, त्यांनी लिहून पण नेली व्याख्या. परंतु ते मला वाटतं हे असंच राहणार आहे. याने लिहून नेलं, त्याने लिहून नेलं, हे असंच राहील. ते म्हणणार मुंबईला यायची वेळ नाही, आम्हाला वाटतं मुंबईला यायची वेळ येणार आहे. त्यामुळे आम्ही सज्ज आहेत पहिल्यापासूनच. अजून आम्ही आशावर आता नाही जगत, कारण आशावर इथून मग आशा केली आम्ही, आशावादी होतो. पण आता ते किती दिवस आशावरती जगायचं? एकदा पोराचं जर पूर्ण नुकसान व्हायला लागले तर आपण किती दिवस वाट बघणार? एक टक्के पोरं होकायला लागलेत, कोणाला ॲडमिशनला प्रॉब्लेम यायला लागले, कोणाला नोकऱ्याला प्रॉब्लेम यायला लागले. सगळे संकटच उभा आहेत समाजाच्या पोराच्या पुढे. मग हे संकटात दूर करायचं सोडून आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा? आता दिला की 7 महिने, आता किती द्यायचं? आता मराठ्यांनी ठरवलंय घराघरातले मराठी मुंबईकडे 20 जानेवारीला निघणार आहे. आणि जे मराठी येणार नाहीत आणि ज्या माता माऊल्या येणार नाहीत ते आम्हाला वाटा लावायला 15 किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळे आमची एकजूट आहे आणि ती कायम राहणार. तयारी झाली आता? हा, नाही, चालू आहे. पूर्ण नाही म्हणता येणार, कारण डागडुज्या चालू आहेत. कोणी ट्रॅक्टरला इल्डिंगा करतंय, कोणी ट्रकला करतंय, कोणी टँकरला करतंय. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याचं त्याचं काम सध्या सुरू आहे. जे वाहनं घ्यायचे त्या वाहनाच्या पद्धतीनं लोकांचं काम प्रचंड सुरू आहे. फक्त आमच्याकडूनच माहिती घेत होती तिथून मागे सरकारची यंत्रणा, यावर आम्ही माहितीच नाही दिली. सरकारकडून आकडे खूप कमी सांगितले जातात. आम्ही वळणार आहेत त्याकडे. आम्हाला ते चर्चेत नाम सांगत येत, आमच्याकडूनच माहिती घेते. तुम्ही काय कोण कोण जाणार आहे तेच वर सांगत येत. तुम्ही आम्हाला 70 वर्ष फसवलं, आम्हाला बोलશે तुम्हाला गाड्या बदलली, कारण तुमचा आकडा पुरा मोडणार टोटल. तुमचं गणितच कोण मोडून जाणार आहे सगळं. किती अंदाजे तरी? 3 करोड मुंबई जवळ गेल्यावर. मुंबईत 3 करोड मराठा दिसणार तुम्हाला. कारण इथून जरी कमी दिसला तरी मध्ये मध्ये गेल्यावर सगळे सहभागी होणार, कारण तिकडची इकडे बोलवायची उलटी. त्यामुळं हे सगळा प्रवाह तुम्ही पुण्याच्या पुढे गेले, पनवेल जवळ गेले की तुम्ही बघा 3 करोडला कमी पडलं, नाव बदलून ठेवा.